नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि रविवार आहे, आज संडे. तर रेडी झालेलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आणि बसले आता नाश्ता करायला. सकाळी वाजले आता 1:45 सकाळ आहे माझी. तर आता आपल्याला नाश्ता करून जायचं आहे डोकालीला. कपड्यांची एक ऑर्डर आहे ती घेऊन जायची आणि त्याच्यानंतर मग बघू आजचा जो काही रुटीन असेल तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बघू काय प्लॅन आहेत आपले संडेचे. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपण. चला, आता नाश्ता कॉर्नफ्लेक्स घेतलेत. दीदी भाजी चपाती खाते, तर करून घेऊया चला नाश्ता. गाईज चलो. आणि ना गाईज आज मयूर आणि शिंगड्या भाऊचा काही मला बोलवते, प्लॅन आहे काहीतरी बनवायचं आहे, गावठी कोंबडा का काहीतरी. बघू काय बोलतात. चाललंय आता शिंगड्याला पण घेऊन येऊया, तिथून मयूर भाऊच्या घरी जाऊया, मग परत आपल्या इथे येऊया. बघूया कसं काय प्लॅन आहे आजचा, काय बनवायचं आहे काय नाही. संडे आहे, आपला दिवस आहे आज खाया प्यायचा. तर चला जाऊया, जी कामं आहेत ती करून येऊया. काही लोक किती रॉंग साईडून येतात बघा, समजत नाही लोकांना. रॉंग साईडून येतात बघा किती. स्मशानभूमीची एंट्री तर अशी दिली जशी की कुठल्या बंगल्याची एंट्री आहे बघा. पाऊस अचानक भयानक मध्ये आलाय. छत्री घेऊन आम्ही दोघं चाललोय आता मयूर भाऊकडं. वाट लावली भिजलो बघा. जाम जोरात पाऊस आलाय. आता तो खाली आहे, दुसरा डायरेक्ट खाली गाईज बघा आलोय घरी आणि काहीतरी आमचा प्लॅन आहे. तर मयूर भाऊ आता येतोय, ताईकडे गेलाय कालीरला. तोपर्यंत आम्ही बसलो दोघं जण जेवायला. तर आता घेतो जेवून. चला एकाच ताटात बसलो आम्ही, घेतो जेवून पटकन. मग भाऊ आल्यावर काहीतरी करू, आपला रेसिपी काहीतरी बघू कसं काय आहे. गद्दारी कर बे. कोण गद्दारी केली आता? अरे भूक लागले म्हणून जेवायला बसलो. बस ह्याच्यामध्ये हा वायफाय पण नाही भेटत बालको मला नाही तर. बघा आता आम्ही आलोय खालती पार्किंगमध्ये. जाम जागा आहे आपल्याकडे. इथं चूल लावणार आहे आम्ही आणि आता चुलीवर आपण काहीतरी मेजवानी बनवणार आहे. हे देशी दारूच्या बाटल्या बिटल्या तर सध्या पहिला बाजूला काढू. पहिला जेव्हा घरात झाडू मारायला कंटाळा येतं आपल्याला, पण आपल्याला काय हे गोंद बघ कसली मोठी आहे. कुठे गेली ही बघ, ही बघ जाम मोठी गोण आहे बघ. घरात झाडू मारायला आपल्याला इथं कंटाळा, पण इकडं असं काही पोरांचा कार्यक्रम असला ना हाऊस येते आपल्याला, हाऊस. थांब जरा आलो थांब. बाई इकडंच बनवू चूल घे का. व्लॉगचे मालक पण काम करतायत आणि त्याचा मित्र मयूर ह्यो आलाय असंच फिरायला. चूल बनवायची तयारी काय, घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. ते साईडला आपल्याला चूल बनवायची आहे. आज आपण काय करणार आहे? गावठी मुर्गा नको रे, चुलीवर लवकर शिजत नाही. बॉयलर. एक काम करू आपण, आम्यालाच पकवू. एक अँटिक आला शिंगडा. तर आता आपण जाऊया आपला जो माल मटेरियल आणायला गावठी कोंबडा. आता बघू आता काय बोलतात ते हे लोक. ते आणायला जाऊ, घेऊन येऊन त्याला मस्त मसाला बेसाला वगैरे शिजवायला ठेवू. चला कंटिन्यू. आपले आणि डब्बे आणू ना पेप्सीचे. हे काढ ना, याला लावले ते घे काढून. सोन्याची राखी दिली ती कालच विकली असती, चांदीची दिली. चांदीची आहे का? आणि रक्त लागल्याशिवाय काही काम होत नाही बघा. रक्ताचा बळी दिले.
काय माहिती राखी कितीची आहे वाटतं. हा गोकुलाष्टमीला राखी सोडशील ना, सोडू नको माझ्याकडे दे. पाण्यात सोडायला मी येतो. सगळे सोडून हिना सोडणार. पण आहे झाले 2000. चला जाऊ. यो सलमान खानने दिले का स्टेशनवरचं. चला आता जाऊ, काहीतरी आणू आपण. गावरान कोंबड जातील केवणीला. तुला इथलं इथं गॉगल लावायची काय गरज आहे? शहाणपणा करते का जास्त तू? दुकानच बंद आहे का इथे? बघा बाबो कोंबडीवाला झोपला कोंबडा कापून. आता आपण गावात बघूया. चालू आहे. 25 साफ केल्यावर कबूतर वाटते. कबुतरावर बंदी आहे सध्या. ती बनलेली होती कोंबडी तरी वाटत होती, आता कबूतर अरे वाटत. गावठी नेमा करशील का आता? तुम्ही येता दुष्काळातून. ते एकटं शिंगडा खाल. बघा खर्चात खर्च काढायला लागले, काय पण घ्यायला लागले. आता सगळा सामग्री घेऊन आलेलो आहे आपण. अंडी बिंडी आणलेत आणि बुऱ्याचा उपवास आहे श्रावण म्हणून, त्यासाठी पनीर आणलंय. हा बनवू आता काय असती. चला आता आम्ही कामं वाटून घेतो. पहिले वाटण्यासाठी सगळा रेडी करतो. एक जण धुवून घेईल सगळा साफ बीप करून, तोपर्यंत मग जाऊ आपण बनवू चुलीवर. चला फोन घेतलेला तर सीके बनवलंच होतं. तिला आता हेडफोन दिले तुम्ही. हेडफोनला त्यांच्या सॅमसंगची आवडत ती नाही. तू करते जगात चिकन धुणारा माणूस तिकडे. परत बोल. इथं बघा सगळा रेडी करून घेतलेला आता चिकनसाठी. वाटण घेतलाय, मसाले घेतले सगळे. आणि आता खाली आपले भाऊ लोक गेले चूल पेटवायला. चूल पेटवल्यावर आपण बनवूयात चुलीवरती कोंबडा. बॉयलर कोंबडा आहे, इंग्लिश कोंबडा आहे सॉरी. कारण आपल्याला ते भेटला नाही, गावठी कोंबडा भेटला ना, आता दुकानं बंद होती म्हणून. आणि चूल पेटवायला ना आग लाव्या माणसांना पाठवलं, जी माणसं आग लावायला एक्सपर्ट आहेत. गावात आग लावायलाही करतात. आणि यो काय कुठं फिरायला चालले का US पोलोचा कपडा घेऊन? कोण? तू मी? डेली घालायला. तुम्ही गिफ्ट दिलं तर आता घालायला. मिनी गिफ्ट दिले मग डेली घालायचा. मोठे माणसं बाबा, ब्रँडेड घालता तुम्ही. पॉकेट भेटलं डेली का? फुकट भेटला डेली. नंतर समजला शिंगडा चालला चोराडीला म्हणून झालं सगळं कपव. तिघ जणांना बसवला आपल्याला 2 किलो. हा जाल माचीच जाल. तू आग लागेल का रे? लागल ना, दे मी लावतो. दे त्याची काय आग नाही लागली, आता दुसरा आग लावा आला. बघू आता याच्याशी आग लागते का. आता आग लावली. ही आग लावत आहे ना ह्यो. आग लाव्या. गावात जाऊ दे. पार्लेचीच आग लावली. ही माहिती का ही पोरगी, हिचा दाम मोठा इथेच आहे. ही अजून पण जिवंत आहे. ही पार्लेची पोरगी. जी पार्लेची पोरगी. इकडे बघ रे, आपण थंबनेल साठी एक फोटो काढू. आणि बघा इथं वरती पनीर बनवायची पण तयारी चालू आहे. चला आता आपण जाऊ. सगळं चूल पेटले, घेऊन जाऊ सगळं. याच्यात बघ या ड्रॉवरमध्ये. आता बघा काहीच चुलीवरचं सगळं आपण हँडल केलं आहे. आणि कॅमेरामॅन हँडल करतोय मयूर. नाही शिंगडे. हा तो लाव मागशी. टाकू ना. हा लाव शिंगडे. ये आता ब्लॉग शूट कर, मी बनवतो ते तोपर्यंत. बस होला आवरा. मागं त्या गरज पण नाही बघ ना. बस होला घ्या आवरा. जास्त शानपण नको करू तू. हा दादा तेल टाक. चला तेलच्या जागी पाणी आणलं. हा
कांदा कुठे? स्वाहा. आता कांद्याला आपण मस्त लाल करू. मला तुझे एक मी काढतो ते सांगा. पहिला कांद्याला मस्त लाल करू. वेल्डिंग मला बरं दिसतो. गावठी कोंबडा. कांदा बघा एकदम आता लाल करत घेतलेला आहे. पाऊस पण मस्त हे जोरात. चिकन पकड हातात. रडुनी रडुनी डोले लाल झाले बैरचे. आगीच्या बाजूला बसून लाल झाले बैर. शुभ लागेल ना. सावधान. शुभ गावठी कोंबडा बनवून खाओ. घेत शेप आला आता. भांडे असते पण आता शेप आहे. ताजमध्ये सध्या भांडे असते पण आता आमचा शेफ आहे हो. अद्रक लसूण पेस्ट आता टाकले आपण शिजून घेऊया. स्वाहा. जामिना मिना हे हे वाका वाका हे टेरेसवर आहे आपण. गावठी कोंबड्याला आता तडका लागला कांद्याचा. त्याच्यात टाकला अद्रक लसूण पेस्ट पण टाकला. आता मसाला बाकी आहे. मीठ पण बाकी आहे. पकड. नंतर कोंबड्याची वारी आहे. त्याच्यानंतर आम्ही खाणार आहे सावधान. चिकन चिकन पहिले ते शिजव. मी नंतर ते गरम मसाला वरतून टाकतो. चिकन टाकतो. गाईच बघा यो याच्या स्टाईलमध्ये बनवते. शेफच्या स्टाईलमध्ये बनवू दे. एक पण पीस खाली पडला नाही पाहिजे. आधीच सांगता आधीच. महागाचा आहे. लेग पीस बाहेर पडला तर लेग पीस 4 आणल्याबरोबर मोजून 2 कोंबड्यांचं. कारण 4 जण आहे खायला. ये या पकड आणू का पकडाला. प्रेमदार किचन मधले पकड आण जा आपले. अजून स्लो करू. चूल हँडल मी करतो. टोप हँडल तो करतो. जाण्यावरती चाट मसाला तो शेपच्या स्टाईलमध्ये बनवते दम. जे मी टाकता ते पाणी एक घाटल घाटल आणू. हे गाठल. बिस्लेरीचा पाणी आणले काही. घरातून भरले. सांगू नको ब्लॉग मध्ये दम. काय भरले तर भरले करत. घरात एक साईडला रमी एक साईडला कुकिंग. जिंकलं लगेच देवलान जाऊ. भात घाटल ना. गाठल रे नीट गाठल. ताज घातलू. मग देऊळ खालीच मांडता. नाही वरती आपल्या रूम मध्ये. हे गाठल ना नंतर रमी खेळ ना. पॅक करू ते आपलं. तुम्ही देऊळचं सामान आणला. नाही कोणी आता बघा वरचे उरलेले मसाले. जिरं धना पावडर चिकन मसाला ते सगळा कंचा राल ना. मी टाक जरा. कवटा सोडू आता. स्वाहा स्वाहा. नाही तो त्याच्या स्टाईलमध्ये बनवते. वाटण असला टाकू स्वाहा. तो त्या शेफच्या स्टाईलमध्ये बनवते. ताज हॉटेलच्या. ताज हॉटेलला असं नाही बनवत. चांगलं नाही ताज हॉटेलला गावठी कोंबडा नाही बनवत. हा, फोड. इकडं फोड. भांडी घासायला का विचार. आपण सध्या उपट सोंडे ते भांडी तर मशीन आहे भांडी घासायला. हे आणि हे गाठल रे अंडी खाली जाऊन दे. ए रमी हे गाईत रमी केलता का. डोळ्यांची पाणी निघलं तर माझ्या पण पुराच्या बाजूला का उभं राहिले तिकडे घुमतात ते तिकडे उभं राहिले. हा वेल्डिंगचा गॉगल घालतो. आता चिकन आहे ना आपण शिजवायला ठेवलेलं आहे. आणि हे सगळे प्रेक्षक वाट बघतात आपली. याचा श्रावण आहे. यांनी पनीर बनवले वरती घरात जाऊन. इकडं परम पाटील बालकुमवाला बघा काही चिकनला उकले आलेले आहे. चिकनला उकले आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मसाले टाकतो आता आपण. मीठ आहे तो. मीठला मसाला मिक्स झाला. मीठ आणि मसाला मिक्स आहे. ही शेपची स्टाईल आहे. आणि वाटण आहे ना सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. धीरे आरामात अंडे फोडशील ना तो. नाही फुटणार रे एक साईडचा अंडा आता शिजला असेल. अंडा एक साईडून शिजला असेल का. एक अंडा त्यांचा तरी फुटला आहे. फुटू दे टेस्ट लागल.
कुठला आहे हा बघितला ना भाई मोबाईल मला वाटते फुटायला आता चुलीमध्ये जाम तापले. ते शिजलं की पायाची केस जळली बाबा बाबा. इकडेच उभं राहून आता का बाबा इकडं वाट लागते. अख्खा टाक. नाही अक्का तुम्हाला मग हे लागेल आपला घरी बनव ना. अंडी वांडी फोडली आणि सगळी अंडी कधीच फुटलेली उलटा चव लागला फुटलेत ना नाही नाही. फक्त क्रॅक झाले. हा क्रॅक झाली. शिजला तो अंडा आता. हे लवणशी कसा काम गावरान कोंबड भारी टेस्टीचं लागतंय. आग लावली रुद्रनी तवा टेस्टी लागते रे. जा प्रेम वरचा रूम साफ करता आपला. लेकिन एक सेकंड. याचा जीव चालले स्नॅप काढायला. निखाऱ्यावर शिजवते का बस झाला चल. आणि ही आपली परमनंट चूल झाली. तंदूर बिंदूर बनवू शकते आपण. हे बघ कोळसा आहे आपल्याला आता. कवा बनवायचा बोला. तुझं पनीर घेऊन ना भुजू. हे पनीर आहे ना पनीरला आपण भुजू ना. टाकला मी भाजी बनवली. इकडं ना मी काय बोलते तो डब्यात नाही का बनवते असा माती आहे बघ खाली सलई लावून बघ कोंबडी भुजतान डब्याची ती भुजू ना. जा कोंबडी गेली मग. काम 25. आणि तुम्हाला आता दाखवतो गाई थोडा वरती जाऊन आपण डायरेक्ट हे करू. आता इथं खाली नको आपण वरती जाऊन तुम्हाला सर्व दाखवतो. चला तर गाईज आता चाललो आम्ही रोट्या आणायला कारण आता या टायमाला भाकऱ्या काय भेटणार नाही. आणि कसं कुठं आज रोटी खायचा मन झाले. भाकऱ्या भेटतील पण रोटी खायचा मन झाला तर रोट्या आणायला चालले. साई पूजा भाकरीच खायला प्युअर वेज हॉटेलमधून रोट्या आणते बघा. शायनिंग भाकऱ्याच घ्यायला लावल्या आता गावात. घेऊया भाकऱ्या ना जाऊया. आणि काही रोट्या बिट्या भेटल्या ना आपल्याला या टायमाला तंदूर बंद झाला. चिकन आपला रेडी झालेला आहे. त्याच्यावर भाकऱ्या शोधायला जाम मेहनत झाली कारण जाम भूक लागलेली. आधीच स्टार्ट केलेलं आहे व्हेजिटेरियन कारण आम्हाला भाकऱ्या कशा 7 वाजताच्या आधी भेटत नाही. आम्ही 5 वाजता गेलो जाम शोधल्यानंतर भेटल्यात भाकऱ्या. बघा एक नंबर दाखव रे. एक थांब 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 नको थांब बस झाला. तर गाईज आता आम्ही घेतो खाऊन. आपण खाल्ल्यावर भेटूया चला. तर गाईज पॅकअप खपला सगळा आटपला बाजार बघा. शनिवारी अंडी आहे. रुद्राने 4 भाकऱ्या खाल्ल्या. रात्री बघ तसं 1.5 खाल्लं. श्रावण आहे ना इकडे पण चिकन खाते. तो मला चिकन नाही खाल्लं पण रस्सा खाल्ला. त्याच्यावर 4 भाकरी. बघत तर गाईज बघा आराम करतोय जरा तर लगेच न्यायला लागलेत बाहेर. बोलते गावात चल काय काय घ्यायचंय. वैताग देते नुसती मम्मी आम्हाला. चालत जा ना. पण आले मला चिकन घ्यायला आणि त्यांना नाश्ता पण काहीतरी घ्यायचा आहे पाणीपुरी वगैरे. आता ते पण घेऊया आणि घरी जाऊया. आणि मला एक काम आहे गाईज तिकडे एक जायला लागतं वाटतं. आता बघू तुम्हाला सांगेल मी जायचं असेल तर. असं बघू आता फोन आला तर जायला लागेल. नाही तर मग आपण घरीच बसू आता कारण झाले पार्टी बिर्टी सगळं झालं आपला. संडे फंडे एन्जॉय करून. पुरींना एवढी काय पाणीपुरी आवडते का माहिती बघा. कधी पण बघितलं ना नुसती गर्दीच असते भैयाकडे. मम्मी पण आता घेते पार्सल. तर काय आता बसलोय घरात टाइमपास करत आणि आत्ताच जेवले तरी भूक लागले. आणि आता जेवण शिजतंय. आता वाट बघूया जरा वेळ आणि डायरेक्ट आपण जेवताना भेटूया. मला बसलो आता मगाचाच चिकन घेतलेला आमचा थोडासा उरलेला आणि यात तळलेला चिकन आहे टिक्कासारखा एकदम भारी. आणि भाकरी थोडासाच घेतलेला आहे. आता जेवून घेऊया आणि मग आपण भेटू. चला सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. मीच राहिलो आहे. चला नंतर बसलो आता असं नॉर्मल टी व्ही बघत जरा टाईमपास कारण आता बाहेर नकोच झालं. आपले सगळे भाऊ लोक बिझी आहेत गाईज दहीहंडीच्या प्रॅक्टिसमध्ये. तर आता आजचा जो दिवसाचा व्लॉग आहे आपण करूया इथंच एंड आणि भेटूया उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. काय चला बाय बाय गाईज. जय श्रीराम. गुड नाईट.